सत्यजितला ना कप नेहमी असा ठेवलेला लागतो. आणखी काय काय माहितीये तुला त्यांच्याबद्दल? तो कधी पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही. पूजेचं साहित्य हे सगळं रीतसर लागतं आणि ऑफकोर्स त्याला कुठच्या गोष्टीमुळे कधी राग येईल ते कोणाला सांगता येत नाही. आता हे सगळं तुला सांभाळायचंय. सवय करून घे या सगळ्याची. 2 वर्षात तुला सगळं सवयचं झालं. माझ्याकडे तर आयुष्य आहे. आय एम सो सॉरी. मलाच उठायला थोडासा उशीर झाला. मी लगेच पूजेचं सामान आणि फुलं घेऊन येते. प्रिया, पूजा झाली. थोडे दिवस गेले की सत्यजीतचा राग सुद्धा शांत होईल. आई अगं पण असं काहीतरी मार्ग निघेल यातून. सुखी व्हा. निघू आम्ही? चला मी पण येते तुळजापूरला. प्रिया, हे दोघे जण? मावशी माझं नवस आहे म्हणून मला जायचंय. अगं पण मावशी मला माहितीये हे दोघं जण लग्नानंतर पहिल्यांदा बाहेर चालले. पण हे काय हनीमूनला चालले नाहीयेत. सो माझ्यामुळे प्रायव्हसी डिस्टर्ब होण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. 1 मिनिट प्रिया. मी आणि मंजिरी बोल. व्यंग व्यंग एवढ्या साध्या गोष्टी तुला हँडल नाही करता येत का रे? मी येतोय ताबडतोब पुण्याला. देवदर्शन कॅन्सल. प्रिया, बाहेर गाडी आहे, ड्रायव्हर आहे. ताबडतोब तुळजापूरला जाऊन ये. नवस वेळच्या वेळी फेडलेलीच बरी असतात. मी मदत करू का? उद्यापासून या सगळ्या जागा मंजिरीला दाखवून ठेव. म्हणजे तुझा या खोलीत येण्याचा त्रास वाचेल. असा गेलो आणि असा आलो. काही झालं तरी सत्य हेच आहे ना की माझं या जगात कोणीही नाहीये. मला हे आयुष्य संपून टाकावंसं वाटतं. प्लीज प्लीज असं नको बोलूस तू. मग कसं बोलू मी? मी तर असं करण्याचा प्रयत्नही केला होता. तुमचं लग्न होण्याच्या काहीच दिवस आधी मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अगं प्रिया, अगं गोडीस का तू? असं करतं का कोणी? अजूनही मला नीटचं काही कळत नाही. अगं आपण एक काम करूया. यांचं आतापर्यंत जे काही तू करत आलीस ना, तू कर सगळं तसंच कर. हा पण मंजिरी, सत्यजित म्हणाला की ते सगळं मी बोली ना त्यांच्याशी. नक्की ना? अगदी नक्की.